प्रोजेक्ट सुरू करायच्या आधीसुद्धा मी बाळूमामाला गेलो होतो. ज्यावेळेस संपूर्ण आपला मेकअप होतो, रेडी होतो आणि आपण आरशासमोर स्वतःला बघतो, म्हणजे आता अक्षरशः काटा येतो माझ्या अंगावरती. जो क्षण होता, ज्या क्षणी मला विचारण्यात आलं की बाळूमामांची भूमिका तुम्हाला करायची, ओ माय गॉड, असं झालं. पहिले लहानपणचे बाळूमामा झाले, तरुणपणचे बाळूमामा झाले, आता म्हातारपणचे बाळूमामा इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जसं प्रत्येक कलाकाराचं मी म्हणतो एक स्वप्न असतं, काहीतरी एक असा माइलस्टोन कॅरेक्टर करायला मिळावं. त्यापैकीच एक म्हणजे हे बाळूमामांची भूमिका जी आहे, त्याबद्दल मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान आणि सुदैवी समजतो की ही संधी मला मिळालेली आहे. फार वर्षांपूर्वी, साधारण 20-1 वर्षांपूर्वी बाळूमामांचा सिनेमा मी केला होता, ज्यामध्ये बाळूमामांची भूमिका केली होती. आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा तीच भूमिका आणि टी व्हीच्या माध्यमातून, सिरियलच्या माध्यमातून, ज्याचा आपण स्पेक्ट्रम म्हणतो खूप मोठा असतो, खूप लोकांपर्यंत या माध्यमातून पोचतो. जे आत्तापर्यंत गेली 5-6 वर्ष सिरियल चालू होते, त्याच्यातून लक्षात आलेलं आहे खूप लोकांपर्यंत ही सिरियल पोचते आणि आवडतीसुद्धा. आधीच्या लोकांनी खूप छान काम केलं आहे. छोटा बाळूमामा, सुमित काय, मोठा बाळूमामा आणि आता वृद्धत्वाकडे झुकणारा बाळूमामा मला करायला मिळतो. ह्याच्यासारख्या दुसरी भाग्याची गोष्ट नाही असं मला वाटतं. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की मला बाळूमामा करायला मिळत आहेत. म्हणजे आता अक्षरशः काटा येतो माझ्या अंगावरती. जो क्षण होता, ज्या क्षणी मला विचारण्यात आलं की बाळूमामांची भूमिका तुम्हाला करायची, ओ माय गॉड, असं झालं पहिले. आणि ज्याला आपण काय म्हणतो ना की इच्छा होती, पण ते आपल्यापर्यंत येईल ह्याची गॅरंटी नव्हती. पण अचानक त्या पद्धतीचा कॉल समोरून येतो. कारण मी स्वतःही कित्येक वर्षांपासून नित्यनेमानं मी आदमापूरला जातो, बाळूमामांच्या समाधीवरती डोकं टेकवून येतो. आणि मामांविषयी श्रद्धा फार आधीपासून आहे, जी दिवसेंदिवस वाढतेच आहे. आणि कदाचित मामांचाच आशीर्वाद आणि त्यांचा प्रसाद असावा की ही भूमिका माझ्याकडे आली ह्या स्टेजला आणि ती मला करायला मिळते. भाग्याची गोष्ट आहे. त्यांना साधारण फिक्शनल म्हणा किंवा जी फिल्मी कॅरेक्टर्स असतील त्या पद्धतीची खूप केलेली, मोस्टली निगेटिव्ह होती ज्या माझ्या करिअरमध्ये. पण असं देवादिकांचे कॅरेक्टर्स म्हणा किंवा संतांचे कॅरेक्टर्स म्हणा, ह्या कॅरेक्टर्स करताना खरंच एक खूप मोठं बंधन असतं आपल्यावरती. आणि अभ्यास म्हणाल तर ह्या पद्धतीचा असाच असतो की त्या पद्धतीचे आपले मॅनरिझम्स असावेत, त्या पद्धतीचे डायलॉग्स असावेत, त्या पद्धतीचं बोलणं आपलं असावं, त्या पद्धतीचं तुमचा वावर एकंदरीत सगळा असावा की जेणेकरून तो अपील व्हावा, प्रेक्षकांना आपला वाटावा आणि जास्तीत जास्त ऑथेंटिसिटी त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न असतो. की इतकी वर्ष झाले बाळूमामांचं मी मगाशीच म्हटलं, इतकी वर्ष झाले फक्त, इतकी वर्ष झाले त्यांचा अभ्यास करतो आहे, त्यांना फॉलो करतो आहे, त्यांची भक्ती करतो आहे. तर साधारण कशा पद्धतीचं माझा निम्मा अभ्यास तिथेच सोपा झालेला आहे. इतकी वर्षांचा माझा श्रद्धा त्यांच्यावरती असल्यामुळे. तर फक्त आपलं थोडंसं आपल्या पद्धतीनं तर कशा पद्धतीनं उतरवता येईल याचा थोडासा अभ्यास केला आणि माझ्या मते प्रयत्न करतो आहे मी न्याय देण्याचा. परवाचीच गोष्ट आहे, म्हणजे हे प्रोजेक्ट सुरू करायच्या आधीसुद्धा मी बाळूमामाला गेलो होतो, आदमापूरला गेलो होतो. आणि एक सद्गृहस्थ तिथं आले. त्यांना कदाचित बोलता येत होतं नव्हतं माहीत नाही, ते एक शब्दही बोलले नाही. अत्यंत जुन्या पद्धतीचा मोबाईल हँडसेट त्यांच्याकडे होता. आणि काही नाही, दर्शन रांगेत असल्यापासून, आणि मी तर मास्कवरती होतो त्याच्यामुळे ओळखायचा काही तसा संबंध नव्हता. पण समहाऊ त्यांनी ओळखलं, ते बाळूमामांचे प्रचंड मोठे भक्त असावेत. आणि काय नाही, दर्शन करून बाहेर आल्यानंतर त्यांनी मला फिरवलं, हसले. त्यांच्या त्या जुन्या मोबाईलमध्ये त्यांनी फोटो घेतला. त्याचा कॅमेरा असतो बघा, छोटा मोबाईल होता, त्याच्यात फोटो घेतला आणि असं केलं फक्त आणि निघून गेले. हेच काय, असे कित्येक अनुभव आहेत की जसं आता समजा मी म्हटलं की मामांचा आशीर्वाद म्हणून मला तो कॉल आला सरांचा आणि रोल करायची संधी दिली आणि सगळं व्यवस्थित ओके होऊन मी आज बाळूमामांच्या गेटअपमध्ये आपल्यासमोर आहे. तर ह्याच्यापेक्षा आणखी मोठा चमत्कार कुठला असतो? हे शब्दात न सांगता येणं जो फिलिंग आहे, ज्यावेळेस संपूर्ण आपला मेकअप होतो, रेडी होतो आणि आपण आरशासमोर स्वतःला बघतो, तर म्हणतो ना की कलाकाराला ती भूमिका मुरवायला लागते आपल्यामध्ये. तर ते काहीतरी असं एक वेगळंच फिलिंगमध्ये माणूस जातो आणि शब्दात न सांगता येण्याजोगं आहे ते समाधान, ते हे सगळं अवघड आहे सगळं. खूप छान फिलिंग होतं ते. खरं सांगायचं तर बाळूमामाच्या नावानं चांग भलं, आता नव्यानं चांग भलं आपण करतो आहोत. लहानपणचे बाळूमामा झाले, तरुणपणचे बाळूमामा झाले, आता म्हातारपणचे बाळूमामा इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
आणि त्यांच्या कामाचं म्हणजे समाज प्रबोधनाचं म्हणा, बाळूमामांच्या लीलांचं म्हणा, इतका मोठा स्पेक्ट्रम आहे तो. आणि हे सगळं दररोज वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या स्टोरीज ह्या सगळ्या तुम्हाला या सिरियलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत. आत्तापर्यंत जसं बाळूमामांवरती प्रेम केलं, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवलेली आहेत, इथून पुढेही तशीच अपेक्षा प्रेक्षकांकडनं आहे. आणि प्रेक्षकांच्या अपेक्षेलासुद्धा 100% आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या परीनं ॲज अ बाळूमामांची भूमिका करणारा कलाकार म्हणून मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळं युनिट तर इतक्या वर्षांपासून तो देतच आहे न्याय. मी पण त्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करेन, माझ्या परीनं मॅक्झिमम चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. आणि बाळूमामा जास्तीत जास्त तुम्हाला आणखीन कसं कनेक्ट होऊ शकतील हे बघण्याची जबाबदारी माझी असणार आहे. आणि त्याच्यामुळे खूप चांगलं काम आम्ही करणार आहोत. आणि इथून पुढे वेगवेगळ्या लीला, वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या कथा बाळूमामांच्या ह्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दररोज संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवरती.